जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच 24 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय टेक्निकल लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी सांगेन, जर आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की जर माझं चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंत मी 47 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि इथं सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट. तर नक्की जर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ती तुम्ही सर्वात पहिली पाहू शकता. तर नक्की जर माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया उद्यासाठीच 24 डिसेंबरमध्ये निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट तुम्ही इथं पाहू शकता. वन टाइम फ्रेमवर मी ड्रॉ केलाय. राईट, निफ्टीमध्ये मी लास्ट 15 डेज अगदी एका बोललो होतो की एक स्ट्रॉंग गॅप ओपनिंग दिली आहे आणि त्यानंतर हा गॅप कव्हर करायला एक निफ्टीने डाऊन साईड मुवमेंट दिलेली. त्यानंतर एक अपसाईड मुवमेंट बघण्यात आली. नंतर निफ्टीकडे कन्सोलिडेट झाली आणि त्यानंतर एक डबल टॉप पॅटर्न फॉर्म झाला आणि त्यानंतर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊन साईड मुवमेंट बघण्यात आली निफ्टीमध्ये. आणि ह्या पॉईंटला एक गॅप डाऊन निफ्टीमध्ये मुवमेंट बघण्यात आली. लास्ट व्हिडिओमध्ये मी सुद्धा बोललो होतो की निफ्टीने जर हा सपोर्ट घेतला 23,530च्या रेंजमध्ये आणि तिकडनं निफ्टी जर रिव्हर्स होते तर निफ्टी हा गॅप कव्हर करायला परत 24,067 पर्यंत देऊ शकते आणि हा गॅप फिल करू शकते. राईट, तुम्ही बघू शकता आज पण मी बोललो होतो की 23,770च्या वरती निफ्टी बुलिश राहील आणि जे रिस्की ट्रेडर्स आहेत त्यांना सुद्धा बोललो होतो की 23,645च्या वरती तुम्ही कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. तुम्ही बघू शकता गॅप ओपनिंग झाली त्यानंतर 23,770च्या वरती अपसाईड मुवमेंट देऊन निफ्टीने 23,872चा रेजिस्टन्स घेऊन परत एक डाऊन साईड मुवमेंट दिली आणि परत आपल्या जो मेन रेजिस्टन्स आहे 23,777 त्याच रेंजला ट्रेड करते. राईट, तर उद्यासाठीच म्हणजेच 24 डिसेंबरसाठी निफ्टीच्या काय लेवल्स राहतील याबद्दल आपण डिस्कस करूया. निफ्टी 23,770च्या वरती बुलिशच राहील, मी ते मेन्शन करतो. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 23,700, पहिलं टार्गेट राहील 23,872 आणि दुसरं टार्गेट राहील 24,067. राईट, डाऊन साईडमध्ये निफ्टी 23,645च्या खाली सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये स्टॉप लॉस राहील 23,700. दोन्ही केसमध्ये स्टॉप लॉस सेम राहील 23,700. टार्गेट राहील 23,480, पहिलं डाऊन साईड टार्गेट राहील आणि दुसरं फायनल डाऊन साईड टार्गेट राहील 23,270. राईट, आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. इंद्रा उद्या दिवशी म्हणजे ट्यूजडेला 24 डिसेंबरला जर निफ्टी 23,777च्या वरती ओपनिंग देते आणि जर 10:30-11 AM पर्यंत जर ही लेवल ब्रेक करत नाहीये 23,777 तर नक्कीच तुम्ही कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,872 पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं फायनल अपसाईड टार्गेट राहील 24,067 हे फायनल अपसाईड टार्गेट राहील. आणि जर उद्या एक गॅप डाऊन ओपनिंग मिळते आणि 10:30-11 AM पर्यंत जर ही लेवल ब्रेक करून निफ्टी 23,645 ही जर लेवल ब्रेक करते, हा नो ट्रेडिंग झोन राहील सेफ ट्रेडर्ससाठी एज वेल एज रिस्की ट्रेडर्ससाठी. पण जर निफ्टी 10:30-11 AM पर्यंत 23,645 लेवल जर ब्रेक करते डाऊन साईडमध्ये तर नक्कीच तुम्ही पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,480 आणि दुसरं डाऊन साईड फायनल टार्गेट राहील 23,270. राईट, मी ते मेन्शन करतो. एक ऑलमोस्ट एक 50 ते 70 पॉईंटच्या स्टॉप लॉस टार्गेट तुम्हाला एक 300 ते 400 पॉईंटचे 300 to 400 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येईल. जर तुम्हाला या लेवल्स हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी. राईट, आणि आतापर्यंत तुम्ही माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलंय तर नक्की जर माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. मी तिकडे माझे डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स पोस्ट करत असतो, डेली माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो. तर नक्की जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि उद्या 24 डिसेंबरला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, कारण 25 डिसेंबर हॉलिडे क्रिसमसमुळे, त्यामुळे एक्सपायरी उद्या आलेली आहे. तर उद्या एक बँक निफ्टीमध्ये व्होलेटाईल सेशन बघण्यात मिळेल. तर आता आपण बघूया बँक निफ्टीच्या उद्यासाठी काय लेवल्स आहेत. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी वन टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, तुम्ही ते पाहू शकता. राईट, बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी यासाठी बोललो होतो 10-15 डेज आधी एक गॅप ओपनिंग झालेली, पण निफ्टीमध्ये जो गॅप कव्हर केला पण बँक निफ्टीने हा गॅप कव्हर केला नाही. इकडे एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट झाली आणि इकडे बँक निफ्टी कन्सोलिडेट झाली ॲज इट इज निफ्टी सारखं आणि त्यानंतर या झोनमधून ब्रेकआउट मिळाला आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग फॉल बघण्यात आला. आणि आत्ता जाऊन हा जो गॅप आहे हा बँक निफ्टीने फिल केला आणि इथे एक स्ट्रॉंग गॅप डाऊन ओपनिंग होती, तो गॅप फिल करायला परत बँक निफ्टी अपसाईड मुवमेंट देऊ शकता. मी बोललो होतो की 51,160 खूप क्रुशियल लेवल आहे आणि ही जर लेवल ब्रेक नाही करत आहे तर बँक निफ्टी हाच लेवल आज पूर्ण ट्रेड करतो. एक अपसाईड मुवमेंट आली आणि या लेवलचा सपोर्ट करून परत एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट दिली आणि ही लेवल ब्रेकच झालेली आहे 51,160. जर उद्या सुद्धा ही लेवल ब्रेक झाली नाही तर निफ्टी बँक निफ्टी कम्प्लिटली बुलिश राहील आणि जर ही लेवल ब्रेक होते तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन साईड मुवमेंट बघण्यात येईल. तर बँक निफ्टीच्या उद्यासाठी काय लेवल्स राहतील उद्या एक्सपायरी असल्यामुळे बघून घेऊया आपण. बँक निफ्टी 51,699च्या वरती बाईंगमध्ये राहील. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 51,345. बाईंग सेलिंगमध्ये स्टॉप लॉस सेम राहील 51,345. बाईंगमध्ये
टार्गेट राहील अपसाईड पहिलं आपलं 52,056 आणि दुसरं टार्गेट राहील अपसाईड 52,390. सेलिंगमध्ये बँक निफ्टी 51,160च्या खाली सेलिंगमध्ये राहील, मी ते मेन्शन करतो. स्टॉप लॉस सेम ॲज इट इज 51,345 राहील. टार्गेट 50,903 डाऊन साईड पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं डाऊन साईड सेकंड फायनल टार्गेट राहील 50,390. एक ऑलमोस्ट 250 to 350 पॉईंट्सच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 700 to 800 पॉईंट्सचे टार्गेट बघण्यात येत आहेत. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी 51,168चा सपोर्ट येऊन जर एक अपसाईड मुवमेंट देते आहे किंवा एक गॅप ऑफ ओपनिंग होऊन 51,669 ही लेवल ब्रेक करते आहे 10:30 11 AM पर्यंत, तुम्ही नक्कीच बँक निफ्टीमध्ये बुलिश होऊ शकता, कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता, फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,055 आणि दुसरं अपसाईड टार्गेट राहील 52,390 राईट. आणि जर बँक निफ्टी उद्या दिवशी एक्सपायरीला 24 डिसेंबरला 51,168 ही जर लेवल ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच बेरिश होऊ शकता, पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 50,000 पहिलं टार्गेट राहील 50,905 आणि दुसरं डाऊन साईड फायनल टार्गेट राहील 50,390 राईट. स्टॉप लॉस तुमचा सेम ॲज इट इज 51,345 राहील. या रेंजला येतोय 50,345, मी ते मेन्शन करतो. स्टॉप लॉस स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 51,345 दोन्ही केसमध्ये राहील राईट. जर बँक निफ्टीचे ह्या सुद्धा लेवल्स तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला गाईड करतील उद्यासाठी की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट काय कॅरी करावे. नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही माझं आत्तापर्यंत टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन नाही केलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक आहे, नक्की जाऊन जॉईन करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.